लहानपणी सांगितलं जायचं की ढगांच्या वरती स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गात देव राहतात. कदाचित हाच तो स्वर्ग म्हणजेच रायगड. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय शिवाजी. जय शिवाजी. हीच माझी वारी, हीच माझी पंढरी आणि हाच माझा पांडुरंग, माझ्या राजाचा रायगड. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी प्रज्वल तायडे. माझ्याबद्दल फार काही सांगत नाही. बालपणापासून नवीन नवीन ठिकाणी फिरायचा छंद असलेला मी आज तोच छंद घेऊन माझ्या व्लॉगिंगच्या प्रवासाला सुरुवात करतो. शुभ प्रभात मित्रांनो. आता आम्ही सगळे रायगडाला निघालो आहे. पाचाळ गावापासून साधारणपणे 20 मिनटं लागतात रायगडाच्या पायथ्याशी जायला. पाचाळ गावापासनं तब्बल 20 मिनिट आम्ही वरती चढल्यानंतर आम्ही रायगडाच्या पायथ्याशी आलो आहे. आमच्यासोबत आशुदादा, आमचे मोठे भाऊ, आपल्याला रायगडाबद्दल थोडी माहिती सांगतील. आपल्याला आता रायगडला जायचं आहे. रायगडावर जायला आपल्याला 2 दरवाजे लागतात. पहिलं म्हणजे आपण ट्रॅकिंग करताना आता वरती आलो, पहिल्यांदा हा दरवाजा लागतो. या दरवाजाचं नाव आहे चित्त दरवाजा. आणि जो आपला प्राचीन काळी म्हणजे महाराजांच्या काळीचा दरवाजा आहे ना, तो आपल्याला इथून खाली साईड जायला आहे. आता आपण जाऊया, चला. आशुदादाने सांगितल्याप्रमाणे आम्ही चित्त दरवाजापासून पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर हा आम्हाला इथनं दुसरा रस्ता लागला आणि हा रस्ता जातो नाणे दरवाजाकडे. ठरल्याप्रमाणे नाणे दरवाजे मार्गे गड चढायचा होता आणि आम्ही नाणे दरवाजाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन रायगड चढायला सुरुवात केली. तर मंडळी, आता आपण रायगडाच्या मुख्य द्वारासमोर पोहोचलेलो आहो. रायगडाचं मुख्य द्वार म्हणजेच महादरवाजा. तुम्ही बघू शकता, हा समोर जो विशाल दरवाजा दिसतोय तोच महादरवाजा आहे. या दगडांना स्पर्श केल्यावर जणू जग जिंकल्यासारखं वाटायला लागले, कारण याच दगडांना माझ्या राजाने कधी ना कधी स्पर्श केला असेल. किल्ल्याचा एक एक दगड राजाची आठवण करून देतोय. तर मित्रांनो, आम्ही आता नगारखान्याकडे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता समोर ही जी इमारत आहे, ह्याच इमारतीला नगारखाना असं म्हणतात. मित्रांनो, ह्या इमारतीची उंची 52 फूट आहे आणि रायगडावर असलेली सर्व वास्तूंपैकी ही इमारत सर्वात उंच इमारत आहे. आणि इंग्रजांनी ह्या इमारतीच्या आराखड्यानुसार
गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम केलंय. नगरखान्यातनं आत प्रवेश केल्यावर आपल्याला महाराजांचा सिंहासन आणि राजदरबार पाहायला मिळतो. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता, तो महाराजांचा सिंहासन आहे आणि 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक ह्याच ठिकाणी पार पडला होता आणि मराठी रयतेला आपले पहिले छत्रपती मिळाले होते. रायगडावर अंगाला काटा आणणारा क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. 3 एप्रिल 1680 साली रयतेला पोरके करून आपले राजे स्वर्गवासी झाले. मित्रांनो, महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही रायगडाच्या पायथ्याशी परतलोय. अतिशय सुंदर अशा प्रकारचा अनुभव आम्हाला मिळाला आहे. तुम्ही पण कधीतरी रायगडाला नक्की भेट द्या. जीवनातील एक वेळा तरी रायगडाला सगळ्यांनी भेट दिली पाहिजे. आशु दादा, तुम्ही काय सांगणार रायगडाबद्दल? स्टार्टिंगच आपण केली पहिल्यांदाच पहिल्या पायरीवर आपण पाया पडून जेव्हा पहिली पायरी चढलो तेव्हाच आपण आपल्या अंगावरती काटे अंगावर शहारे उठवत होते. खूप सुंदर आहे. सगळ्यांनी वर्षातून एकदा तरी भेट द्यावी असं मला तरी वाटतं. जी एनर्जी आहे ना, नवं वर्ष आपलं म्हणजे 2024 आता आम्हीच चालू केलं. आम्हाला असा अनुभव आला की जी नवीन वर्षाची सुरुवात आहे ना, तशीच सगळ्यांनी केली पाहिजे. तुम्ही पण नक्कीच 1 जानेवारीला नक्कीच रायगडावरती या. 31st करण्यापेक्षा इथं तुम्हाला एकदम बरं वाटेल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला घरी बसल्याही आम्ही रायगडाचं दर्शन घडवून देऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओज बनवत राहू. चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.